खरं तर हे घर आता मला मिळायला हवं. घरासाठी जमिनीचं उत्पन्न त्याच्यावर मी काशी यात्रा केली असती, पण एकालाही तसं वाटलं नाही. उत्पन्न ते सगळं ते घेऊन जात आणि आणि माझ्यासाठी पोटाला ठेवत. जगातला सगळा स्वार्थ भरलाय. या घरासाठी मी इतक्या खस्ता घालल्या, त्याचं त्याला काय आहे. बाई पण आणि भाऊजी एवढं वय वाढलंय त्यांचं, पण ताळतंत्र नाहीये त्यांना. मुलांच्या देखत त्या बाईकडे निघून गेले म्हणजे त्यांना काय वाटतं, मुलांना काही कळलं नसेल. आणि आता तर लग्न करतायत त्याच्याशी. कुठल्याही कामासाठी मी कधी नाही म्हटलं नाही, पण त्यांचं काही करणार नाहीये मी. तशीच वेळ आली ना तर हे घर सोडून जाईन. मी काशीला निघून जाईन. त्यांचं काय चला झोपा आता. देव न्यायचे नाहीत ठरलं.
जगू पहिली मोटार. जगू ओ आबा. पहिली मोटार कितीला येते? 9ला आबा. जा झोप. बघ रे. हे काय भाऊजी? वहिनी मी निघालो. आता आपली परत भेट होणार नाही. भटकंती करायचं ठरवलं मी परत. म्हणजे काय, या माणसांच्या राहण्यात काय अर्थ नाहीये. भाऊजी देवाला नमस्कार करून जा. या देवावर विश्वास नाही माझा. या. हा. झोपा आता. जगू, देव नेण्याचा पूर्वीचा निर्णय आता कायम. सकाळी उजाडताच पूजा करूया. पहिल्या गाडीने निघायचं. जगू, मला ना या हरितात्यांच्या स्वप्नाची गंमतच वाटते बरं का. म्हणजे माझ्या एकदा डोक्यात काय आलं माहिती, खरंच उठावं आणि पाहावं देवाखाली खणून. अरे म्हणजे निदान देव हलवल्यावरती तरी परत यावं आणि पाहावं खणून. नाही माहिती रे मला, म्हणजे ते देव हलवल्यानंतर खणणं बिणणं काही बरोबर नाही आहे. पण आपलं मनात आलं ते सांगितलं तुला मी. अरे पण एवढा पैसा कधी होता आपल्या घरात? अगं कबूल आहे ग काकू. आणि असलंच तर ते धन कोणी काढणार आहे का? अगं काकू, आपल्या उद्योगातून मिळेल तो पैसा आपला. हं? काय ग, तुला झोप येत नाही असं दिसतंय. येईल आता. काय ग काकू, उद्यापासून करणार काय तू दिवसभर? करायचं काय? उठायचं, तोंड धुवायचं, चूल पेटवायची, चहा करायचा. आजपर्यंत जे करत आले तेच करायचं. उद्या परवा एरवा.
नाही तसं नाही ग, पण देव चालली आहेत. मग आता दिवस कसे जाणार तुझे? देव गेली म्हणून निराळ काय होणार आहे? देव जाणार जाणार म्हणून चाललं होतं, म्हणता म्हणता तो दिवस उजाडला. देवघर मोकळं होणार उद्या. मला खरं सांगायचं तर जड जाईल असं वाटत होतं, पण आता नाही वाटत. देव असोत नसोत, माणसाला धर्म चुकले नाहीत आपले. मरेपर्यंत माणूस जगतो. ठीकच झालं देव चालले ते. बांधल्यासारखं झालं होतं. देवपूजेचं बघा, लांबण देवा लावलेला ठेवा, 100 गोष्टी. आता काही नाही, हलकं वाटतंय. उद्या म्हणजे तुम्ही सगळे गेल्यावर मी केव्हाही जेवले, केव्हाही उठले, केव्हाही झोपले, कोण विचारणार आहे मला? ओझं उतरल्यासारखं हलकं वाटतंय. नात्याचा, प्रेमाचा, देवाचा कसला लवेदा उरला नाही. जगणं सोपं होऊन जाणार आहे. लहान मुलं सुट्टीत हुंदडतात ना, तसं. देवघरासमोर नरहरी नरहरी म्हणायला नको. कुठल्याही दिशेला नमस्कार करायचा आणि झोपायचं. परमेश्वर काय आता सगळीकडेच आहे. त्याला सुद्धा सांगणार आहे, तुझी इच्छा असेल तेव्हा नाही. नरहरी चाललाच आहे घरातून. मी आता देव बदलणार आहे. आपल्या घरातला नरहरीचा दरारा कमी होत चाललाय हे खरं आहे. मारुती कसा वाटेल? असं बोलवतं तरी कसं रे तुम्हाला? नरहरी जागृत दैवत आहे, जाज्वल्य आहे. पण देव बदलायची कल्पना छान आहे. खरंच दत्ताची पूजा करावी. माझ्या माहेरी दत्त आहे. आपल्या प्रकृतीला पटेल असा देव घ्या. आपल्या धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत. हा, पण ज्या धर्मामध्ये एकच देव आहे त्यांना मात्र ही सोय नाही. त्यांच्याकडे सेंट्स म्हणजे संत असतात, अनेक देवांची जागा घ्यायला. मग जगातला कुठलाच धर्म एकेश्वरी नाही. मला तर वाटतं जो देव मानत नाही ना, तोच खरा सुखी. हे आपले संन्यासी काका, मला तर त्यांचा हेवा वाटतो. मी बोललो नाही, पण मी त्यांच्या मागे तरातरा गेलो ना, ते त्यांच्या सोबत जाण्यासाठी. मी खरं सांगतो, बोळाच्या टोकापर्यंत मी गेलो आणि घाबरून परत फिरलो. माझी हिंमत कमी पडली. मी भित्रा आहे हे मला कळलं. तू काकांच्या मागे का गेला नाहीस आणि तुला इकडे कुणी खेचून परत आणलं हे मला सगळ्यांना ठाऊक झालंय. हं? देवघरातली ही देवाची शेवटची पूजा.
खरंच देव हलवू नका. अहो, असं कोणी देव हलवू नका. देव चाललेत हा प्रसंग तुम्ही एवढा काय मनाला लावून घेतला? ते देव ह्या वाड्याचे. हा वाडा कोसळेल तेव्हा त्याचंही विसर्जन करून टाकायचं. नरहरे, मी गरीब आहे. गरीब नाही असे विचार माझ्या मनात होता. का मी तुला घेऊन जाऊ? काही येत असेल का हो त्याच्या मनात? काही म्हणायचं असेल त्याला? मला हलवू नका. तो आता काहीही म्हणायला तयार नाही. आठवण निघेल तेव्हा लोक म्हणतील आबा नावाच्या एका पुरुषानं देव नेले आणि वास्तू बंद केली. आपल्या नरहरीच्या उत्सवाच्या माझ्या सगळ्याच आठवणी चांगल्या आहेत. मी इथली असते तर दरवर्षी इथे आले असते. काय केलं असतं येऊन? दरवेळेला काही करायचं असतं थोडंच.